नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अक्षय वानखडे आज तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे. सध्या रब्बी हंगाम 2025 ची ई-पीक पाणी चालू आहे आणि शेतकरी स्तरावरील ई-पीक पाणीची अंतिम मुदत 14 जानेवारी 2026 आहे. तरी सर्वांनी आपली त्या अगोदर ई-पीक पाणी करून घ्यावी आणि ई-पीक पाणी कशी करावी यासाठी आपण हा व्हिडिओ पूर्ण बघावा. चला तर मग उशीर न करता आपण आता ई-पीक पाणी करूया. सर्वात आधी आपल्याला आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअर हे ॲप ओपन करायचे आहे. ओपन केल्यावर खाली सर्च या बटनावर क्लिक करायचे आहे. सर्च या बटनावर क्लिक केल्यावर वरती सर्च ॲप अँड गेम इथं क्लिक करून ई पीक पाहणी असे सर्च करायचे आहे. मराठी इंग्लिशमध्ये दोन्हीमध्ये करू शकता. ई पीक पाहणी सर्च केल्यावर खाली ई पीक पाणी DCS म्हणून एक ॲप दिसून येईल. तिथं ते आपण इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. इन्स्टॉल झाल्यावर ओपन या बटनावर क्लिक करून ते आपण ॲप आता ओपन करूया. आणि आता ॲप ओपन केल्यावर हे ॲप आपल्याला काही परमिशन मागेल. त्याला आपण अलाऊ करायचं आहे. आता सर्वात आधी व्हाईल युजिंग द ॲप, परत लोकेशनसाठी व्हाईल युजिंग द ॲप आणि यानंतर अलाऊ ऑल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नंतर डावीकडे स्क्रीन स्लाईड केल्यावर खाली निवडाच्या बाजूने जो बाण आहे तिथं क्लिक करायचं आहे आणि आता आपला जोही विभाग असेल अमरावती, संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे, तर माझा हा अमरावती विभाग आहे त्यामुळे मी अमरावती या विभागावर क्लिक करत आहे. नंतर हिरव्या बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला इथं 2 ऑप्शन येतील. लॉग इन पद्धत निवडामध्ये शेतकरी म्हणून लॉग इन करा आणि इतर. तर आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. आता आधी जर नोंदणी केलेली नसेल या मोबाईलवरून तुमच्या मोबाईलवरून तर नोंदणी करा ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. इथं आपल्याला आपले संपूर्ण नाव टाकायचे आहे. मराठी, इंग्लिश कशामध्ये टाका. मी इंग्रजीमध्ये टाकून घेतो आहे. आणि आपला जोही नंबर असेल तो इथं टाकायचा आहे खाली. मोबाईल नंबर प्रविष्ट करा तिथं. नंतर संकेतांक पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे. संकेतांक म्हणजे OTP. मोबाईल नंबर आधीच नोंदलेला आहे. माझा नंबर आधीच नोंदलेला आहे त्यामुळे असं लिहून येत आहे. तुम्ही मोबाईल नंबर नोंदल्यावर तुम्हाला आपोआप लॉग इन पृष्ठ येऊन जाईल. लॉग इन पृष्ठ आल्यावर तिथं मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे आणि संकेतांक पाठवा या नंबरवर क्लिक करायचे आहे. तर आपल्याला इथे 4 अंक संकेतांक नंबर येऊन जाईल. 2038 आलेला आहे. तो इथं टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचे आहे. आता आपल्याला नवीन खातेदार नोंदणी या बटनावर क्लिक करायचे आहे. अमरावती जो आपला जोही आता आपण विभाग ऑलरेडी निवडलेला आहे. आता आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा आपला जोही जिल्हा असेल तो निवडून घ्यायचा आहे. नंतर आपला जो तालुका आहे, तो तालुका आपल्याला निवडायचा आहे. नंतर आपलं जे शेताचं शिवार आहे, शिवार आपल्याला निवडून घ्यायचं आहे. आणि पुढे हिरव्या बटनावर क्लिक करायचं आहे. आता इथं खातेदार निवडामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन दिलेले आहे. आपलं जो खातेदार आहे तो आपण कशा पद्धतीने निवडता येईल. पहिले नाव टाकून निवडता येईल, मधले नाव टाकून निवडता येईल, आडनाव टाकून निवडता येईल, खाते क्रमांक टाकून निवडता येईल किंवा गट क्रमांक टाकून निवडता येईल. जर कोणाला गट क्रमांक माहीत नसेल तर पहिले नाव शेतकऱ्याचे पहिले नाव किंवा मधले नाव टाकूनही निवडू शकतो. आता मला माझा गट क्रमांक माहीत आहे. म्हणून मी गट क्रमांक या ऑप्शन निवडून खाली लिहिलेल्या रकान्यात मी माझा गट क्रमांक टाकत आहे. आणि शोधा या बटनावर क्लिक करत आहे. शोधा बटनावर क्लिक केल्यावर खाली खातेदार निवडा असे नवीन ऑप्शन आले आहे. तिथं निवडा या टॅबमध्ये मी क्लिक करत आहे. आणि इथं भरपूर या गट नंबरमधील भरपूर शेतकऱ्यांचे नाव दाखवत आहे. जेवढे असतील तेवढे. त्यात मी माझं नाव सिलेक्ट करत आहे. आणि पुढे या हिरव्या बटनावर क्लिक करत आहे. आता इथं माझं नाव येईल, माझे खाते क्रमांक आहे तो आपलाच आहे की नाही, खाते क्रमांक म्हणजे 8 नंबर. तो व्यवस्थित आहे की नाही चेक करून घ्यायचा आहे आणि पुढे हिरव्या बटनावर क्लिक करायचं आहे. तुमचा खाते क्रमांक, सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाले आहे, असं लिहून आलं. आपण ठीक आहे या बटनावर क्लिक करू. आता
आपल्याला खातेदार आपण जो सिलेक्ट केला आहे तो निवडायचा आहे. तर वरती लिहिलेलं आहे खातेदाराचे नाव आणि तिथं निवड ऑप्शन आहे. ते निवड ऑप्शनवर क्लिक करू आणि मी माझं जे ह्याच्यामध्ये नोंदणी केलेली आहे, तर यामध्ये माझं नाव आलेलं आहे. त्यामुळे मी आता माझं नाव निवडत आहे. अं, ठीक आहे आणि आता पुढे हिरव्या बटनावर क्लिक करत आहे. आता आपल्याला पीक माहिती नोंदवा. आता आपल्याला पीक पाहणी करायची आहे. त्यासाठी आपल्याला पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यावर खाते क्रमांक निवडा. सर्वात आधी खाते क्रमांक जो असेल तो आपोआप येऊन जाईल. नंतर आपला गट क्रमांक तो येऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याकडे जेवढी जमीन असेल तेवढी बरोबर तिथं लिहून येते. आता आपल्याला खाली पोटखराबा आणि त्याच्या खाली हंगाम आहे. हंगाम निवडायचा आहे. हंगाम रब्बी. सध्या रब्बी हंगाम चालू आहे. आणि पिकाचा वर्ग निर्भेळ पीक आहे, मिश्र पीक आहे, पॉलीहाऊस आहे, शेडनेट हाऊस आहे. मिश्र पीक असेल तर मिश्र, निर्भेळ असेल तर निर्भळ. माझ्या बाबतीत अ, हरभरा हे एक निर्भेळ पेरलेलं आहे. तर त्यामुळे मी निर्भेळ पीक असं निवडत आहे. आणि निर्भेळ त्याच्या खाली निर्भेळ पिकाचा प्रकार. निर्भेळ पिकाचा प्रकार तुमचं पीक आहे की फळबाग आहे? तर माझं पीक आहे. आणि पिकाची नावे किंवा झाडाची नावे म्हणजे कोणतं पीक पेरलेलं आहे. तर मी इथं हरभरा टाकतो आणि तुम्ही हरभरा किती पेरलेला आहे? तुमच्याकडे समजा 2 एकर शेती असेल, त्यापैकी तुम्ही 1 एकर हरभरा पेरलेला आहे की 1.5 एकर पेरलेला आहे, तेवढा टाकायचा आहे. हेक्टरमध्ये टाकायचा आहे आपल्याला. आता माझ्या बाबतीत मी 4 एकर हरभरा पेरलेला आहे. हेक्टरमध्ये 1.60 आर एवढं होऊन जाईल. आणि जर पूर्ण असेल, तर त्याच्या बाजूने पूर्ण क्षेत्र भरा या त्या गोल टिंबामध्ये क्लिक केलं, तर तुमच्याकडे जेवढी जमीन असेल, तेवढी पूर्ण इथं आपोआप येऊन जाईल. आणि पूर्ण क्षेत्र नसेल, तर हे खोडायचं आहे आणि जेवढा हरभरा पेरला असेल जेव्हा किंवा तुमचं जेही पीक असेल, तेवढं इथं टाकायचं आहे. आणि आता खाली आहे जलसिंचनाचे साधन निवडा. जलसिंचन साधनमध्ये कोरडवाहू आहे, कालवा आहे, विहीर आहे, तलाव आहे, बंधारा आहे. जे काही असेल किंवा अन्य सर्वेमधील विहीर आहे, तर मी इथं विहीर ऑप्शन निवडतो. आणि सिंचन पद्धती निवडा. सिंचन पद्धतीमध्ये आता आपण हरभरा ठिबक सिंचनवर लावलेला आहे, तुषार सिंचनवर लावलेला आहे. तो निवडायचा आहे. माझ्या बाबतीत मी ठिबक सिंचनवर हरभरा लावलेला आहे. तो इथे निवडत आहे. त्याच्या खाली लागवडीचा दिनांक निवडायचा आहे. लागवडीचा दिनांक इथं आपल्याला निवडायचा आहे. जर मागच्या महिन्यात लावलेला असेल आधीच्या, तर इथं हे बटन आहे मी जे क्लिक करायचं आहे त्याच्यावर आपण क्लिक करायचं आहे. तर इथं आपल्याला हे मी ऑक्टोबर महिन्यात पेरलेलं आहे. तर मी ऑक्टोबरची तारीख टाकत आहे आणि तारीख निवडून ओके करत आहे. आता आपल्याला इथं पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथं नकाशा येईल, की आपण जो गट नंबर टाकलेला आहे की नाही, त्याच गट नंबरमध्ये उभे आहोत की नाही. आणि जर आपण जो गट नंबर निवडला त्याच्यामध्ये उभे नसू, तर आपली ई-पीक पाहणी होणार नाही. आणि जर चुकीच्या ठिकाणी दाखवत असेल, तर अद्ययावत करा. खाली अद्ययावत करा याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि आता आपल्याला पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला छायाचित्र म्हणजे फोटो घ्यायला सांगत आहे. तर आपण फोटो घेऊ. ठीक आहे बटनावर क्लिक करायचं आहे. ओके. आणि आपल्याला परत एक 2 छायाचित्र घ्यायला सांगितले. आता दुसरा एक फोटो घेऊ. आपण वेगळ्या अँगलने दुसऱ्या ठिकाणचा एक फोटो घेऊ. फोटो घेतल्यावर ओके करायचं आहे. आणि या खाली दिलेल्या हिरव्या बटनावर क्लिक करायचं आहे. खाल हिरव्या बटनावर क्लिक केल्यावर आपण जी माहिती भरलेली आहे ती सर्व इथं लिहून येणार आहे. पीक पाणीचा दिनांक, खाते नंबर, किती जमीन आहे, त्यापैकी आपली हरभरा किती आहे, हे सर्व व्यवस्थित नीट चेक करून घ्यायचं आहे. आणि फोटोच्या खाली एक चौकोनी डब्बा आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपली जी ई-पीक पाहणी आहे ती पूर्ण झालेली आहे. आणि जर आणखी तुमचं जर दुसरं पीक असेल, जर जे तुम्हाला टाकायचं आहे, जसे की गहू आहे वगैरे,
तर ते कसा टाकायचा आहे. आता आपण 6 एकरपैकी 4 एकर हरभरा टाकलेला आहे. परंतु आणखी 2 एकर गहू आहे. तर ते कसं करायचं ते आपण बघून घेऊया. तर मित्रांनो, आता आपल्याला गव्हाची पीक पाणी करायची आहे. त्यासाठी आपल्याला परत खाते क्रमांक निवडा, गट क्रमांक निवडा आणि हंगाम रब्बी निवडायचा आहे. आता आता उरलेलं क्षेत्र दाखवत आहे. जेवढंही आपलं पीक पाणी केली आणि जर जे बाकी क्षेत्र असेल ते आपल्याला इथं बरोबर उरलेलं क्षेत्र दाखवणार आहे. त्यामध्ये पिकाचा वर्ग निर्भेळ पीक. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, मिश्र पीक केव्हा निवडता येते, जेव्हा तूर आणि सोयाबीन आपण एकामध्ये घेतो तेव्हा ते मिश्र पीक होते. आणि आपल्या शेतामध्ये गहू, हरभरा असे वेगवेगळे पीक असतील तर तेव्हा आपण ते निर्भेळ पीकच म्हणून निवडूया. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. निर्भेळ पिकाचा प्रकार पीक आहे आणि पिकामध्ये आपल्याला गहू हे ऑप्शन निवडायचे आहे. जलसिंचनाचे साधन विहीर, सिंचन पद्धती प्रवाही सिंचन, खालून पाणी देत आहे. आणि आता लागवड दिनांक आपल्याला टाकायची आहे. इथं विचारत आहे किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का, तर होय करायची आहे. आणि पुढे जा बटनावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, परत आपलं इथं लोकेशन घेईल, आपण आता त्या गट नंबर मध्ये उभे आहोत की नाही. तर आपण उभे आहोत, तर पुढे जा या बटनावरती आपण आता क्लिक करणार आहोत. आता आपल्याला आता परत फोटो घ्यायचा आहे. परत एक दुसरा फोटो घ्यायचा आहे. परत तीच प्रोसेस आपल्याला हिरव्या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. परत आपण जी माहिती भरली ती इथं दाखवणार आहे. तरी खाली दिलेल्या चौकोन डब्यामध्ये क्लिक करून पुढे या बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपली माहिती साठवलेली आहे. आणि आपण साठवलेली माहिती जर आपल्याला बघायची असेल तर पिकाची माहिती पहा, वरती पिकाची माहिती पहा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथं आपण जे भरलं असेल पीक पाहणी ते आपल्याला इथं दिसून येईल. आणि आपल्याकडे जर आपल्याला वाटत असेल की ही माहिती चुकली आहे, आपल्याला परत चेंज करायची आहे, तर आपल्याकडे 2 दिवस मुदत असते मित्रांनो. तर तुम्ही 2 म्हणजे 48 तास आपल्याकडे असतात. त्याच्या अगोदर आपण हे नष्ट करा इथं बटन आहे. तिथं आपण ते पूर्ण नष्ट करू शकतो किंवा दुरुस्ती करा हे पण ऑप्शन आहे. त्यामध्ये आपल्याला जर काही माहिती चेंज करायची असली तर दुरुस्त पण करू शकतो. पण मित्रांनो, 48 तासच असतात. त्यानंतर ती चेंज होत नाही. एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपली पीक पाहणी झालेली आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्यालाही ई पीक पाहणी येत नसेल त्याला आपला व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.